नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा बघा, आज 2 नंबर प्लॉट आपलं क्रॉप कव्हर काढायचं काम चालू आहे आणि तो 1 नंबर प्लॉट पलीकडचा आहे. आता त्याची हार्वेस्टिंग होईल 6-7 दिवसाच्या नंतर, 8 दिवसाच्या आसपास. आता ह्याच्यात आपण केलेलं असं आहे की जेणेकरून नमस्कार मित्रांनो, की आपला खरबूजा प्लॉट 2 नंबर प्लॉट आहे. जागा खरबूजाचा आता क्रॉप कव्हर काढायचं चालू आहे आणि पहिला 1 नंबर प्लॉट आहे पलीकडे. हा तो त्याचा 6 ते 8 दिवसाच्या आसपास आपल्याला हार्वेस्टिंग होऊन जाईल सगळी. आणि हा त्याच्या शेजारी केलेला प्लॉट आहे आणि या प्लॉटला आज आपण क्रॉप कव्हर काढतोय. आणि क्रॉप कव्हरला असं केलं आपण 1.25 फुटावर जी रोप लावले त्या 1.25 फुटानुसार आपण आज कसं केलेलं आहे, त्याच्या अपोजिटला एक मिरचीचं झाड लावलं आहे. हा प्रयोग केलेला आहे. हा मिरचीचं झाड आहे, हे मिरचीचं झाड लावलेलं आहे आपण. हे बघा मिरची झाड आहे. तर असं केलं तर आपल्याला चांगलं ॲव्हरेज मिळू शकते. आणि आपला तसंच शेतीतला अनेक पद्धतीने असे वेगवेगळे प्रकार प्रयोग जर केले तर ॲव्हरेज चांगलं भेटू शकते. आणि बघा हा 1 नंबर मिरचीचं झाड कसं आहे बघा, 1 नंबर फुटवा आलेला आहे आणि ग्रीनरी 1 नंबर याचे. जेणेकरून आपला हा प्लॉट 1 टाईम किंवा दोन वेळेस जर हार्वेस्टिंग केला त्यावेळेस मग संपूर्ण जर गेला तर त्यावेळेस मिरची चांगली तावत येणार आहे. त्याला 4-4 ते 5-5 मिरच्या येणार आहे. त्या 5-5 मिरच्या आल्यानंतर मग आपल्याला पूर्ण वेल काढून घेतले ना, मग मिरचीला उत्पन्न चालू होणार आहे. त्यामुळं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे हे पीक. 1 नंबर पीक झालेलं आहे आणि 1 नंबर ग्रीनरी आहे मिरचीवर बी आणि खरबुजावर बी. त्यामुळं असा आपण बी प्रयोग करून बघा. मस्त आहे, 1 नंबर झालेला प्लॉट हा. आणि उत्पन्न बी चांगलं मिळते. अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि खरबूज प्लस जर मिरची जर झाली तर मी म्हणतो नाही मला तरी 10 ते 12 टन जर खरबूज निघलं तरी 12-22 2-2.5 लाखापर्यंत 20 रुपयांनी जर गेले तरी. आणि मिरचीचे 2-2.5 लाख रुपये तर होते ना मी म्हणतो. नाही तर 1.5 लाख रुपये जर 3-3.5 लाख रुपयाला मरण नाही यात. त्यामुळे चांगलं आहे आणि मस्त आहे. असे प्रयोग करून बघा तुम्ही, पहा चांगलं 1 नंबर आहे.